नमस्कार मित्रांनो, शौर्य मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता. त्याच्यात माझ्या मुलांचा आम्ही तिन्ही कार्यक्रम एका वेळेस केले होते. बारसं, बोरन्हाण आणि अन्नप्राशन. तर त्याच्यातलं मी तुम्हाला त्यांचं स्टार्टिंगचं सगळं दाखवलं होतं. आता आपण त्यांचं नामकरणाच्या सोहळ्याकडे वळणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आम्ही नामकरणाची पूर्ण तयारी केली. त्याचबरोबर अन्नप्राशनची आणि बोरन्हाणची देखील आम्ही त्याच दिवशी तयारी करून घेतली होती. एकाच दिवसात कार्यक्रम करायचे म्हटलं तर घाई गडबड होते. सगळी ठिकाणी कार्यक्रम करायची घाई गडबड चालूच होती आणि लहान मुलं म्हटलं तर घाई गडबड करायचंच खूपच वेळ होऊन जातो. हे माझी तिघी मुलं आहेत. त्याच्यातली माझी मुलगी वारली आहे. त्याच्यामुळे आम्ही तिला खूप मिस करत होतो. पण मुलांचाही कार्यक्रम करणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तेही करण्यास तयार झालो. तुम्ही पाहू शकता आमच्या कॉलनीतल्या सगळ्या बायांनी, सगळ्या स्त्रियांनी, सगळ्या आमच्या जवळच्यांनी खूप मनपूर्वक उपस्थिती दिली. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हे बघा माझी दोघी मुलं छानपैकी रेडी होऊन आम्ही त्यांना आणलेलं आहे नामकरणासाठी. त्यामुळे बघू शकता ते किती सुंदर अशी तयारी केलेली आहे आणि ते प्रत्येक गोष्टीला त्यांनी खूप छानपैकी पोच दिलेली आहे. तयार होऊन ते आलेले आहेत आणि आपण आता एकेकाचे नामकरण सोहळ्यास आपण तयारी करणार आहोत. कसं म्हटलं की कार्यक्रम म्हटलं का खूपच हे होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही पण प्रत्येक गोष्टीची घाई गडबड करून पटकन तयारी करत होतो. कारण की लहान मुलांचा मूड म्हटलं की कधीही हे होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही लगेच त्यांचा कार्यक्रम करण्यास तयार करत होतो. सगळ्यांनी व्यवस्थित तशी उपस्थिती दिली आहे. आपण सगळ्यात पहिले आता मोठ्याचं म्हणजेच माझ्या मोठ्या मुलाचं नामकरणाची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी इथं त्याची छानपैकी वराट्या-पाट्याची पूजा करते आहे. आणि कारण की आमच्याकडे अशी प्रथा आहे की वराट्या-पाट्याची पहिली पूजा करून त्याला पाळण्यात टाकून मग आपण मुलाला पाळण्यात टाकत असतो. तेव्हाच त्याचं नामकरण सोहळा करतात. त्याच्या अगोदर मी आता मोठ्या मुलाला पाळण्यात टाकण्यासाठी अगोदर वराट्या-पाट्याची पूजा करणार आहे आणि मग मोठ्या मुलाला त्याच्यात टाकणार आहे. त्यामुळे कसं आहे 2 मुलं असल्यामुळे आम्ही 2 वराटे-पाटे आणून त्यांना छोटे चबलं, टोपी, छानपैकी अशी छान नवे कोरे कपडे आणले. त्याच्यात त्यांची तयारी केली होती वराट्या-पाट्याची. आणि मग आता आपण सगळ्यात पहिले मोठ्या मुलाला पाळण्यात टाकण्यासाठी वराट्या-पाट्याला पण पाळण्यात टाकणार आहोत. एक एक जण तिची छान पूजा करतो आहे. या आहेत त्यांच्या आत्या आणि आत्या खूप म्हणजे आमच्या आग्रहावरून आत्या लवकर आल्या आणि आत्याने खूप छानपैकी उपस्थिती देऊन आम्हाला खूप मदतही केली आणि आमच्या बाळाच्या नामकरणासाठी आत्याने खूप आल्या. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघू शकता आणि आत्या आल्या म्हणजे सगळं कार्यक्रम मनपूर्वक होतं हे महत्त्वाचं. या आहेत माझ्या वहिनी. या देखील आत्याच आहेत कारण की तेही त्यांना मामाच म्हणतात. त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता छानपैकी त्यांनीही छान उपस्थिती आणि गल्लीतल्या आम्ही म्हणजे आमच्या कॉलनीतल्या ज्याही सगळ्या बाया आहेत सगळ्यांना आम्ही मान-सन्मान देऊन सगळ्यांच्या हाताने बाळांची वराट्या-पाट्यांची पूजा करून घेतली. कारण की त्यांनीही आम्हाला प्रत्येक परिस्थितीत असं व्यवस्थित असं योगदान आणि मदत केली आहे. अक्षरशः फॅमिलीसारखी मदत केली आहे. कारण की जेवढी फॅमिली प्रत्येक परिस्थितीत कठीण परिस्थितीत उभी राहते तशी आमच्या कॉलनीतल्या सगळ्या लोकांनी आमच्या कठीण परिस्थितीत आम्हाला मदत केली आहे. आणि हे आम्हाला आमच्या खऱ्या लोकांसारखं म्हणजेच आमच्या जवळच्या लोकांपेक्षा कमी नाही आहे. ते आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि हे सुद्धा. यांनी जेवढी उपस्थिती त्याच्या सगळ्यांच्या आनंदासाठी आम्ही यांना छानपैकी पूजा करण्याचा मान-सन्मान दिलेला आहे आणि सगळ्यांनी तेवढं केलंसुद्धा. कारण की जेवढं प्रेम आम्ही आमच्या मुलांना लावतो तेवढंच दुप्पटीचं प्रेम हे सगळे त्यांना दोघांना लावतात. त्यांना येऊन घेऊन जातात. त्यांची छानपैकी काळजी घेतात. त्यांना खूप प्रेम करतात. आम्हाला असं म्हणजे वाटतच नाही की हे आमच्या कॉलनीतल्या मला असं वाटतं हे माझ्या खरंचे मावशी, आत्या, मामा, भाऊ असे सगळे आमच्या ओळखीचेच आहेत. त्याचप्रकारे यांनीसुद्धा आम्हाला असंच कायम प्रेम देत राहो हीच आमची प्रार्थना आहे. आणि आमच्या एका आवर्जावरून आल्या की बा तुम्ही कार्यक्रमाला या आणि ते आवर्जून आल्या. पूर्ण कार्यक्रम होतो थांबल्या. पाहू शकता त्यांनी आम्ही एकेकाला स्टार्ट केला. आता आम्ही पहिले वराट्या-पाट्याला वरतून खालून व्यवस्थितपैकी पाळण्याच्या खालून देत आहोत. असं आमच्याकडे म्हणतात का कृष्ण घ्या, केशव घ्या, माधव घ्या असं म्हणतात की जेणेकरून जे एवढे सगळे देव आहेत तेच देवांचा जो शुभ आशीर्वाद असतो तो बाळांना लागतो आणि त्याचप्रकारे बाळ हे आनंदित राहतं आणि बाळा सगळ्या रोगांपासून मुक्त राहतो. त्यामुळे बाळासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही एक प्रकारे सगळेजण एक येऊन सगळेजण मदत करत आहोत आणि सगळ्यांना ती गोष्ट फार आवडली की सगळेजणांना आम्ही सहभागी घेतला. असंच नाही की आम्ही फक्त आमच्या घरातच केलं असं नाही आहे. मी कॉलनीतल्या ज्या आमच्या सगळ्या माझ्या आवडत्या मावश्या आहेत सगळ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही या पुढं तुम्हीही सगळ्यांनी आम्हाला मदत करा. जेणेकरून जेवढा अधिकार आमचा बाळावर आहे त्यांच्यापेक्षा दुप्पट पदीने त्यांचा आहे. कारण की त्यांनी आम्हाला प्रत्येक संकटाच्या काळी उभं राहून आम्हाला व्यवस्थित मदत केली आहे. त्याप्रकारे आम्ही सगळ्यांचा सहभाग आवर्जून घेतलेला आहे.
तर पाहू शकता अगदी आनंदाने सगळ्यांनी छानपैकी सहभाग दिलेला आहे. सगळ्यांनी आम्हाला आवर्जून पुढे आले आणि आम्हाला सगळ्यांनी बाळांसाठी योग्य छान असं योगदान दिलं. तर हे बघा आता आम्ही मोठ्या मुलाची छान पूजा करून आणि आता त्याला पाळण्यात टाकायची पूर्ण तयारी करत आहोत. तर त्यासाठी आता आत्यांना आम्ही बोलवलं आहेत किंवा आत्या याव्यात आणि आत्यांनी बाळाला पाळण्यात टाकून त्याचं छानपैकी नाव ठेवावं. त्याचप्रकारे मला एक छान सांगू शकते की माझ्या बाळांनी कार्यक्रम महोत्सव बिलकुल त्रास दिला नाही आणि ते छान प्रकारे पूर्ण कार्यक्रम महोत्सव शांतही राहिले. बघू शकता ते एकदम नवलपणे बघताय की काय चालू आहे काय नाही. त्यांनी सगळ्या ठिकाणी असं व्यवस्थित लक्ष ठेवलेलं आहे. तर या आल्या त्यांच्या आत्या. आता आत्या म्हटलं की बाळासाठी म्हणजे एक आईसारखंच असतं, कारण की जेवढं जीव आपण लावतो तेवढंच वडिलांची बहीण म्हणजेच आत्याही लावत असते. त्यामुळे आम्ही आत्यांना सांगितलं की बुवा या तुम्ही बाळाचं बारसं आहे. तर आत्या एका शब्दावर आल्या. तर आता आपण बाळाला पाळण्यात टाकण्याची तयारी करत आहोत. तर सगळेजण आता जसं आपण वराटा पाट्याला पाळण्याच्या इथं केलं तसंच आता आपण मोठ्या मुलालाही करणार आहोत. तर मी असं म्हणते कारण की मी जेव्हा मोठं नाव सांगेल तेव्हाच मी त्यालाही नावाने बोलेल, कारण की त्यासाठी तुम्हालाही नाव कळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की सरप्राईज आहे, त्याच्यामुळे मोठ्या मुलाचं मी नाव तुम्हाला तेव्हा सांगेल जेव्हा ते पाळण्यात टाकलं जाईल. तर तुम्ही पाहू शकता आता छानपैकी बाळाला पाळण्यात टाकायची पूर्ण तयारी करत आहोत आणि सगळेजण खूप आनंदाने करत आहेत, कारण की त्यांनाही खूप वेगळं वाटत आहे. कारण की आमच्या कॉलनीमध्ये लहान बाळ फक्त आमचेच आहेत, अजून कोणाची नाही. तर त्यांच्यामुळे त्यांना खूप नवल वाटतं आहे. आता आल्या या आत्या. आता आत्यांना सांगितलं आहे पण पाळण्यात टाकण्यासाठी, तर आत्याही खूप हौशीने आले आहेत आणि आता बाळासाठी आत्याचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. तर आत्यांना सांगतोय आता पाळण्यात टाकायला. तर की बघू शकता तुम्ही की मोठा मुलगा माझा बिलकुल रडत नाही. त्यालाही खूप असं म्हणजे वेगळंच वाटतं की काहीतरी चालू आहे, काहीतरी करताय. हे त्याचं नाव आपण आता पाळण्यात टाकलेलं आहे. तर मी तुम्हाला त्याचं नाव सांगणार आहे, कारण की तो बघा कसं बघतोय की पाळण्यात टाकलं तर काय आहे बुवा, काय नाही, काय नाव ठेवलं आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला नाव सगळ्यात शेवटी दाखवेल. दोघांची नावं एकसाथ दाखवणार आहे, कारण की तुम्हाला जेव्हा कळेल की नाव काय, तर आय होप सो तुम्हाला नावं नक्की आवडतील. कारण की मी थोडं नाव वेगळेच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता वारी आहे 2 नंबरच्या मुलाची. त्यासाठी जसं आपण मोठ्या मुलाच्या वेळेस केलं तसंच मी आता याच्याही वेळेस करणार आहे. कारण की जसं आपण मोठ्या मुलाच्या याच्या वेळेस केलं की वराटा-पाटा पाळण्याच्या याच्यावरतून खालून व्यवस्थित करायचा, तसंच मी आता लहान मुलांच्या वेळेस हे करणार आहेत. हेही आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत. तर यांच्याही आमच्या आयुष्यात खूप छानपैकी मोठं योगदान आहे. ते मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेल. पण त्याच्या अगोदर आता आपण पहिले हा व्हिडिओ कंप्लीट करून घेऊ. मी तुम्हाला पूर्ण कार्यक्रमाचे डिटेल्स नक्की देणार आहे. तर पाहू शकता सगळेजण त्यांच्या पद्धतीने थोडं-थोडं करत आहे आणि कारण की हौस असल्यामुळे सगळे कार्यक्रम मनःपूर्वक होतात आणि त्यांना हौस होती तर त्यांनी खूप व्यवस्थित प्रमाणे केलेलं आहे. तर जसं पहिल्या वेळेस मी माझ्या मोठ्या नंदेलाच म्हणजे त्यांच्या मुलांच्या आत्याला आम्ही बाळाचं नाव ठेवण्याचं सांगितलं. त्याचमुळे आता मी माझ्या वहिनींना म्हणजे त्या देखील त्यांच्या आत्यासारख्याच आहेत, तर यावेळेस आपण नाव ठेवायला त्यांना सांगणार आहोत. तर त्यांना खूप हौस होती की बाळाचं नाव ठेवायचं. तर ते म्हणे मी बाळाचं नाव ठेवते. तर मी यावेळेस बाळाचं नाव त्यांना ठेवायला लावणार आहे, कारण की त्यांची खूप हौस होती आणि पाहू शकता सगळेजण किती आनंदित आहे.